तिकडे नागपुरात आजही काँग्रेसमध्ये राजीनाम्यांचं सत्र सुरू आहे। काल नागपूर जिल्ह्यामधील काँग्रेसच्या गटबाजीला कंटाळून 221 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला होता आणि आता सावनेर विधानसभा मतदारसंघातील 100 पेक्षा जास्त काँग्रेस कार्यकर्ते आज भाजपात प्रवेश करणार आहेत। आज नागपूर जिल्ह्यामधील काँग्रेस नेते नरेंद्र पिंपळे, अमित राय भाजपात प्रवेश करतील। दरम्यान यामुळे आता माजी मंत्री सुनील केदार यांना धक्का बसला। महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये हे पक्षप्रवेश होणार आहेत। दरम्यान महसूल मंत्री बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि त्यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी काय उत्तर दिले पाहूयात। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी योग्य निर्णय घेतला। आज पाटणसावंगीमधले खाप्यामधले काँग्रेसचे कार्यकर्ते भाजपमध्ये आले। आमचे अध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वामध्ये आणि माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला। निश्चित आहे हे काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतली या संदर्भामध्ये आपण लक्ष वेधताय हे सत्य आहे। मात्र धमक्या दिल्या जातात आहे, किडनॅप केल्या जात आहे, आमिष दाखवल्या जातात आहे आणि दडपशाही आणल्या जात आहे। आज काँग्रेसचा असेल, उद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये शिरण्याकरता हे मागे पुढे पाहणार नाही। त्यामुळे लोकशाहीची थट्टा ही यांनी लावलेली आहे आणि मुख्यमंत्री महाराष्ट्रात हुकुमशाही आणून पाहत आहेत।